न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। व्यापाऱ्यांचं पुनर्वसन झालंच पाहिजे, व्यापाऱ्यांचं पुनर्वसन झालंच पाहिजे। अतिक्रमणामध्ये काढलेल्या दुकानदारांचे पुनर्वसन करावे, तसेच जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत व्यापारी बांधवांना 5 फुटाची जागा पोट भरण्यासाठी देण्यात यावी। या मागणीसाठी आरपीआयचे सुभाष त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली श्रीरामपूर शहरातील गांधी पुतळ्यासमोर दुकानदार पुनर्वसन समितीच्या वतीने बुधवार दिनांक 12 फेब्रुवारी पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे। तरी श्रीरामपूर नगर परिषदेने व्यापारी लोकांची दखल न घेतल्यास उग्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सुभाष त्रिभुवन यांनी यावेळी बोलताना दिला आहे। यावेळी मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये, शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय छल्लारे, तालुकाध्यक्ष लखन भगत, तालुका प्रमुख राधाकिशन बोरकर, शिवसेनेचे थोरे मामा, आम आदमी पार्टीचे तिलक डोंगरवाल, मल्लू शिंदे, राष्ट्रवादीचे लकी सेठी, भाजपाचे रुपेश हरकल, राष्ट्रवादीचे अनिल भनगडे, लवजी सेनेचे बाळासाहेब बागुल आणि पठाण ॲडव्होकेट अण्णासाहेब मोहन, आरपीआयच्या रमादेवी धिवर आदींसह महिला, नागरिक, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज सुपर वन साठी दीपक कदम, श्रीरामपूर।